आज हे तरसोद गणपती मंदिर श्री सिद्धिविनायक गणपती देवता तरसोदचे हे मंदिर भाविकांचे भक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे। इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। संकष्टी चतुर्थी आणि अंगारिका चतुर्थीला हे एक जागृत स्थान आहे। इथे भक्तांची मनोकामना पूर्ण करतात गणपती बाप्पा। 27 वर्षानंतर संकष्टी चतुर्थी आयोग बनवला। यावर्षी एकाच महिन्यात 2 आणि 31 ऑगस्टला संकष्टी चतुर्थी, काय सांगाल? हो, या महिन्यात 2 वेळा याच महिन्यात 2 वेळा संकष्टी चतुर्थी आहे। त्याचं खूप महत्व असते। माझं नाव गजानन कडुकुळकर। माझं माहेर नशिराबादचं आहे। इथून जवळ आहे। मी लहानपणापासून पायी पायी येतो इथे। आता पण आम्ही दरवर्षी येतो किंवा जिथला वेळ मिळेल त्या वेळेला आम्ही चतुर्थीला इथे दर्शनाला येतो। पण ते पहिल्या आधीपेक्षा आता खूप सोय झालेली आहे। संकष्टी चतुर्थी निमित्त आम्ही दरवर्षी जसं वेळ मिळेल त्या पद्धतीने सहकुटुंब सहपरिवार माझे मोठे बंधू आई व मुलांसोबत इथे येत असतो। इथे दर्शनाची सोय मंडळाच्या ट्रस्टच्या वतीने खूप सुंदर करण्यात आलेली आहे। नियोजन खूप सुंदर आहे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण भाविकांना दर्शन मिळत आहे। धन्यवाद। ललित फालक, जळगाव। आज आम्ही संकष्ट चतुर्थी या निमित्ताने इथे गणपती दर्शनासाठी आलेलो आहे। खूप इथे आनंदाचं उत्साहाचं वातावरण वाटत आहे। खूप आनंद वाटत आहे। किती वर्षापासून आपण इथे आम्ही जवळपास इथे 20 वर्षापासून आम्ही येत आहोत। इथे मध्ये मध्ये येत असतो आम्ही दर्शनासाठी। आम्ही इथे जळगाव मधूनच आलेलो आहे। माझं नाव विजय तावडे। तरसोद गणपती मंदिर हे 1662 साली 3 गावाचे म्हणजे तरसोद, नसराबाद व मुरारखेडा या 3 गावांच्या समोर आपलं सीमेच्या समोर हे मंदिर वसलेले आहे। ते तत्कालीन श्री मोरेश्वर हनुमंत देशपांडे यांनी या मंदिराची स्थापना केलेली असे आख्यायिका आहे। तर 1980 पासून ट्रस्ट स्थापन झाली। तर ट्रस्ट स्थापन झाल्यापासून थोडी प्रगती होत आज या स्तरावर हे संस्थान आहे। पूर्वी पेशवे मुलुकगिरी करण्यासाठी जात होते, तर ते सुद्धा या मंदिराचं दर्शन घेत होते। असे सांगितले जाते की अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा इथे एक पायविहीर बांधलेली आहे। ती आजतागायत आहे, परंतु पायऱ्या बुजून टाकल्या आम्ही। या नवसाला पावणारा गणपती आहे। प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो। विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती, अशी याची ख्याती आहे। त्र्यंबक राहणे।